जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास हाले, जिथे गीत ओवे सवे वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायोजनाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाला तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. म्हणून लावा अंगारा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात तीर्थाचे प्राशन करीता. हो तीर्थाचे प्राशन करीता, मुखी दळकले आसू आसू, मुखी दळकले आसू. माया माऊली गजाननाने, माया माऊली गजाननाने, क्षणात घुसले आसू. हो क्षणात घुसले आसू. शेगावी या चला जाऊया, शेगावी या चला जाऊया, आनंदाच्या माहेराला. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा. गण गण गणा
सर्वांनी एक टाळी वाजवा. एक टाळी टाळी टाळी. हा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम टाळी वाजवा सर्वांनी. एक टाळी वाजवा. एक हा हा बोला बोला. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. प्रभु श्रीयावर रामचंद्र भगवान की राम भक्त हनुमान की. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे. कैवल्य कनकदाते भगवान महावैष्णव संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा राया जगद्गुरु जगदवंदिने वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत भगवान श्री तुकोबाराय आधी शक्ती जगन्माता आई साहेब मुक्ताई विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ श्री संत सोपान देवा समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज स्वानंद सुपुनाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आधी करून सकल साधू संत या सर्व संत संतांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करून यांचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. झालं का बघून घ्या. बरोबर आहे सर. ओके. यांचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे ते जगद्गुरु जगदवंद्य वैराग्याचे महामेरू असणारे भगवान श्री तुकोबाराय महाराजांच्या आखिवली विश्वाला सुशोभित करणाऱ्या चंद्रभागे मातेप्रमाणे गाथा संहितेतील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग. या अभंगाद्वारे भगवान श्री तुकोबारांनी प्रत्येक सामान्य जीवाला देवाला शरण गेल्यानंतरचा फायदा आजच्या अभंगात सांगितला आहे. विठ्ठला आमच्या सोबत आलेले आमचे मामा या ठिकाणी आहेत. आमचे बंधू कृष्णादादा या ठिकाणी आहेत. ऐका त्यांचे मनापासून आभार. या चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान महावैष्णव जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे. भगवान श्री तुकोबारांनी आपल्याला शरण जायला सांगितलंय. अवघड काय नाही, सोपा आहे का. शरण जायचं असेल तर ते शरणागती जीवनामध्ये असावी. पण शरण जात असताना एकतर देवाला शरण जावं, शरण जात असताना एकतर संत महात्म्यांना शरण जावं. आणि शरण जर जायचं असेल तर कुठल्या तरी साधू महात्म्यांना शरण जा. अन्यथा या जीवनामध्ये इतरत्र कोणाला शरण जाण्याची गरज नाही. का नाही? आपण जर इतरत्र कोणाला शरण गेलो, शरण गेल्यानंतर ते आपल्याला दीन समजतील, आपल्याला तुच्छ लेखतील की हा आम्हाला शरण आला. पण ऐका, देवाजवळ तुम्ही दीन बनून तुच्छ बनून जर शरणांगती पत्करली तर देव सांगतो जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. भगवंताला शरण गेल्यानंतरचा फायदा आहे जन्म मरणाच्या बंधनामधून जीव कायमचा सुटतो. आणि संत महात्म्यांना शरण गेल्याचा फायदा विशेष आहे. का विशेष आहे ऐका. एकतर देवाला शरण जावं, नाहीतर संत महात्म्यांना शरण जावं. आणि ज्या वेळेस जीव संत महात्म्यांना शरण जातो त्यावेळेस संत महात्म्यांना शरण गेल्यानंतर
एक देवाला शरण जाण्याची प्रक्रिया बाजूला ठेवून फक्त संत महात्म्यांचा अधिकार डोळ्यासमोर आणा. का संत महात्म्यांना शरण जावं? ऐका, भगवंताची कृपा आपल्यावर झाल्यानंतर भगवंत काय करतात तर भगवंताने एकतर मुक्याला बोलायला लावावं, पांगळ्याला चालायला लावावं. सोपं सांगतो ऐका. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंदम माधवम. भगवंताने ज्या वेळेस भक्तावर कृपा केली त्यावेळेस भक्त जो शरण गेला त्या शरण गेलेल्या भक्ताला भगवंताने सांगितलं, तू जर मुका असशील तर तुला मी बोलायला लावेल. मुकम करोति वाचालम, तू जर पांगळा असशील तर तुला मी चालायला लावेल. फक्त चालायला लावणार नाही, पर्वत चढायला लावेल. पंगुम लंघयते गिरिम, हे सर्व कोणाच्या कृपेने आहे? यत कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. तो माधव आहे, तो भगवंत आहे, तो श्रेष्ठ आहे आणि त्याच्याच कृपेने हे सर्व असतं. जरा 2 मिनिटं लक्ष द्या. मग भगवंताच्या कृपेपेक्षा देवाची कृपा विशेष आहे. हा, भगवंताच्या कृपेपेक्षा देवाची कृपा विशेष आहे. तुम्ही ऐकताना झोपले का? भगवंत आणि देव वेगळा नाही. हा, भगवंताच्या कृपेपेक्षा संत महात्म्यांची कृपा विशेष आहे. किती विशेष आहे ऐका. संत महात्म्यांनी मुक्याला बोलवलं नाही, संत महात्म्यांनी प्राण्याला बोलवलं. संत महात्म्यांनी फक्त प्राण्याला बोलवलं नाही, प्राण्याच्या मुखातून वेद बदवला. फक्त वेद बदवला नाही, ऋग्वेद बदवला. ही संतांची ताकद आहे. ऐका, काय संतांची ताकद आहे. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. संत महात्म्यांची कृपा किती विशेष मानावी लागते हो. ज्या वेळेस एखाद्या संत महात्म्यांनी आपल्यावरती कृपा टाकली, ती कृपा टाकल्यानंतर ती किती विशेष कृपा करतात. कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी बैसविले. काय कृपा करतात? देवापेक्षा विशेष कृपा करणारे संत महात्मे आहेत आणि संत महात्म्यांपेक्षा जास्ती कृपा या जीवनात कोणीच करू शकत नाही. मला सांगा, आपल्या परिसरात रेडा आहे का? रेड्याला इकडे काय म्हणतात? काय म्हणतात बोला? हल्या. हल्यास म्हणतात ना. हा, असा हा रेडा, हा हल्या आपल्या भाषेत. हा, ज्ञानोबरांच्या पाठीवरती ज्या वेळेस भगवान विश्वगुरूंचा आशीर्वाद येतो, त्या आशीर्वादाने ज्ञानोबरांनी रेडेश्वरांना बोलायला लावावं. आता मला सांगा, रेडेश्वरांना कळावं की ज्ञानोबरांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपलं जीवन असेल आहे तर रेडेश्वर म्हणतात माझ्या जीवनाचा उद्धार आहे. म्हणजेच काय, रेडेश्वरांची समाधी आळे फाटा येथे आहे. या आळे फाटाच्या समाधी उत्सवाला एखादा कीर्तनकार कीर्तन करत असताना त्याला रेडेश्वरांना रेडे महाराज म्हणावं लागतं. मला सांगा, रेडेश्वरांच्या समोर कीर्तन करणारा कीर्तनकार मोठा की रेडेश्वरांच्या समोर हा कीर्तन करणारा कीर्तनकारापेक्षा ज्या रेडेश्वरांना ज्ञानोबरांची संगत झाली ते रेडेश्वर मोठे? जरा बोला. हा, ज्ञानोबरांच्या संगतीमध्ये रेडेश्वरांनी जावं आणि रेडेश्वरांचा अधिकार एवढा श्रेष्ठ होतो की काय, कीर्तनकाराचं दर्शन बाजूला राहिलं, आधी रेडेश्वरांचं दर्शन घ्यावं लागतं. ही संत कृपा आहेत. विठ्ठला काय विशेष कृपा करतात संत महात्मे, काही सांगतो तुम्हाला ऐका. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये देवाची प्राप्ती झाली. प्राप्ती झाल्यानंतर देवा महात्म्यांना संत महात्म्यांनी सांगावं, बास देवा आम्हाला तुमची गरज नाही. आता मला सांगा, देवाने आपल्या घरी यावं असं इथं बसलेल्यांपैकी कोणाकोणाला वाटतं? ज्याला वाटत असेल त्यांनी हात वरती करा. मी काय बोलतोय तुम्हाला कळतंय का? देवाने आपल्या घरी यावं असं इथं बसलेल्यांपैकी कोणाकोणाला वाटतं? करा हात वरती, घाबरू नका. हा, वा वा. ज्यांनी ज्यांनी हात वरती केले त्यांना त्यांना वाटतं की देवाने आपल्या घरी. तुम्ही घाबरताय का? तुम्हाला बोर होतंय का? मी घरी जाऊ का? बोला. हा, हात वरती करा ज्याला ज्याला वाटत असेल देवाने आपल्या घरी यावं. वा. लाडक्या बहिणी हप्ते घेण्यासाठी पुढं आहे, हात वरती होत नाही. हा, लाडक्या भावांचा तर विशेष नाही, ते हात वरती करणारच नाही, आपल्याला माहिती आहे. हा, मी सोपं विचारतो, जरा सोपं उत्तर आहे, प्रामाणिकपणे उत्तर द्या ना. हा, देवाने आपल्या घरी यावं असं इथं बसल्यांपैकी कोणाकोणाला वाटतं? हात उंच करा ज्याला वाटत असेल त्याने. वा वा वा. दादा, ज्यांनी ज्यांनी हात वरती केले आदिनाथ महाराज त्यांना त्यांना वाटतं की देवाने आपल्या घरी. बोला बोला. त्यांना त्यांना वाटतं की देवाने आपल्या घरी. हा, पण माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, हा, आपण देवाच्या घरी जावं असं कोणाकोणाला वाटतं? असं कोणालाच वाटणार नाही.
तुम्ही आदिनाथ महाराजांना म्हणाल हा बुवा तुम्ही कुठून पकडून आणला, हा आधी त्याला परत पाठवा. पण ऐका, अहो संत महात्म्यांचा हा अधिकार पाहून, हा संत महात्म्यांची ही कृपा पाहून, संत महात्मे देवाची भक्ती पाहून, ज्या वेळेस देवाने संत महात्म्यांची भक्ती पाहावी, ती भक्ती पाहिल्यानंतर देव सुद्धा संत महात्म्यांजवळ आला आणि संत महात्म्यांनी देवाला सांगावं, देवा आम्हाला तुझी गरज नाही. का नाही? आम्हाला संत महात्म्यांचीच गरज आहे. हा तू कयाचा धावा करीत असो. देवाला निळोबरांनी परत पाठवलं, सांगितलं तुझ लागी येथे बोलाविले कोणी, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, तुझ लागी येथे बोलाविले कोणी. देवा महात्म्यांचा अधिकार, संत महात्म्यांचा अधिकार जाणून संत महात्मे बोलतात, देवा नाही नाही नाही, तुझ लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थल्या वाचोनी आला से का, आम्हाला तुझी गरज नाही. अहो आपल्याजवळ देव येईल का नाही याची शाश्वती नाही, पण संत महात्म्यांजवळ देव आला आणि देव आल्यानंतर संत महात्म्यांनी देवाला परत फिरकवलं आणि संत महात्म्यांनी सांगावं, देवा हा तू नाही, अरे देवा आम्हाला तुझी गरज नाही, तुझ्या सत्संगतीची अपेक्षा करतो, ती सत्संगतीची कृपा आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहिजे, आम्हाला अपेक्षित आहे. या कीर्तन सेवेसाठी यांच्या आत्ताच नुकतीच उपस्थिती लागली आमचे बंधू आशिष दादा, आमचे बंधू ऋषिकेश दादा, अमरावती कांडली या ठिकाण आले, त्यांचे मनापासून आभार. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मायबाप सर्व या कीर्तन सेवेसाठी आलात, सर्वांचे मनापासून आभार. ऐका, काय देवाच्या शरणांगतीपेक्षा संत महात्म्यांच्या शरणांगतीला महत्त्व द्यावं. मी सांगतो तुम्हाला, मनुष्याच्या जीवनामध्ये एक काळ असा यावा, देव बाजूला सोडून त्याने संत महात्म्यांना शरण जावं. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तुम्ही संत महात्म्यांना शरण जाल त्यावेळेस देव सुद्धा तुमच्या पाठीमागे धावल्याशिवाय राहणार नाही. पुरावा आहे. ऐका, देव आपल्या पाठीमागे धावेल केव्हा, ज्या वेळेस आपण फक्त आणि फक्त संत महात्म्यांना शरण जाऊ. मला एक सोपा प्रश्नाचं उत्तर द्या आणि बोलत चला. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आपला अभंग सुटत नाही. अभंगाचं चिंतन तुमच्या बोलण्यानेच समाप्तीला जाईल, सांगतेला जाईल. जरा बोला, संत महात्म्यांची संगत आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? बोला, झाली पाहिजे. संत महात्म्यांची संगत झाल्यानंतर जीवनाचं संत महात्म्यांची संगत झाल्यानंतर जीवनाचं कल्याण आहे. बोला, संत महात्म्यांची संगत जीवनामध्ये झाल्यानंतर जीवनाचं कल्याण आहे. आणि नाही जर संत महात्म्यांची संगत झाली तर जीवनाची भिवंडी व्हायला टाइम लागणार नाही. मग आता आपलं कल्याण झालं पाहिजे की भिवंडी झाली पाहिजे, हे कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. मग महाराज आम्हाला सांगा की ही सत्संगती, सत्कृपा, संतांना अनुसरणं ही किती वर्षाचं, किती कालावधीचं असलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, काही नाही, जास्ती अवघड सांगत नाही. बघा बघा, रामायणामध्ये आलेलं एक गोड पात्र आहे. त्या गोड पात्राच्या वर्णनामध्ये आपल्याला विशेष करून महत्त्व सांगत असताना काय भक्ती केली हनुमंतरायाने, काय भक्ती केली. अहो ती भक्ती करत असताना हनुमंतरायाने एवढी श्रेष्ठ भक्ती केली, एवढी श्रेष्ठ भक्ती केली. त्या भक्तीच्या जोरावर मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभू भगवंताला हनुमंतरायाने इतरत्र कुठे स्थान न देता चित्तामध्ये, हृदयामध्ये स्थान दिलं. काय भक्ती असेल हो ही. भक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये नाही, पण ऐका, भक्ती करायची असेल तर ती भक्ती फक्त संतांच्याच हाताला धरून होते, अन्यथा सामान्य जीवाच्या हाताला धरून आपली भक्ती होऊ शकत नाही. सोपं सांगतो, ऐका. नारद महर्षींच्या संगतीचा स्पर्श एका महात्म्याला झाला. तो महात्मा साधा सुधा पापी नव्हता. त्या महात्म्याने माणसं मारली होती, फक्त माणसं मारली नव्हती, जरा लक्ष द्या. त्या माणसाने एवढे माणसं मारले होते, एवढे माणसं मारले होते, एक माणूस मारल्यानंतर एक खडा, असे किती रांजणं भरले होते? बोला बोला बोला, असे 7 रांजणं भरले होते. मग हे काय साधं पाप झालं का?
मला सांगा, संतांची कृपा किती जरी पाप असलं तरी ते पाप नष्ट करण्याची ताकद प्रदान करते. मला सांगा, माणसं मारण्यासारखं पाप आपल्या तरी गावामध्ये दुसरं कोण्यानेच केलं नाही. माणसं मारली आपण? नाही नाही नाही. आपण पाप करून करून काय पाप केलंय? कीर्तन झाल्यानंतर एखाद्याची चप्पल चोरली एवढं पाप आपण केलंय. सोपं सांगतो ऐका. काय पाप केलंय आपण? गल्लीमध्ये जर 2 खट्टे असतील, 2 झाडू असतील, तर एक झाडू चोरून आपण आपल्या घरामध्ये ठेवलाय आणि शेजारशी सोबत आपण भांडण केलंय. हे काय पाप झालंय का? अहो, पाप करायचं असेल तर त्या पापाला सुद्धा व्हॅल्यू असली पाहिजे. काय पाप केलं वाल्या कोळींनी? अहो, त्यांनी जे पाप केलं ते पाप सांगत असताना सुद्धा त्याचं मोजमाप लागणार नाही. पण ऐका, एवढं पाप असून सुद्धा नारद महर्षींची संगत त्यांना काही कालावधी पुरता झाली. त्या कालावधीला नाव आहे. त्यांना ती संगत 1 वर्षाची झाली का? बोला. ती संगत 1 वर्षाची झाली नाही. बोला. ती संगत 1 वर्षाची झाली का? नाही. ती संगत 6 महिन्याची झाली का? नाही म्हणा. नाही म्हणायला पैसे लागत नाही, फक्त अशा माना डोलवा. ती संगत 6 महिन्याची झाली का? माना डोला. ती संगत 1 महिन्याची झाली का? शाबास. ती संगत 1 आठवड्याची झाली का? नाही म्हणावं. नाही म्हणायला काही पैसे लागतात का? ती संगत 1 तासाची झाली का? नाही. बरं, ती संगत अर्धा तासाची झाली का? नाही. ती संगत 10 मिनिटाची झाली का? अरे नाही म्हणायला पैसे लागतात. नाही तर मोठ्याने म्हणा. ती संगत 10 मिनिटाची झाली का? नाही. वा, शाबास. मग ती संगत काही 1 मिनिटाची होती का? नाही नाही नाही. अहो, 1 मिनिटाच्या संगतीमध्ये सुद्धा जीवनाचा उद्धार आहे. मग महाराज, ती अर्ध क्षणाची संगत होती का? नाही. अहो, ती अर्ध क्षणाची संगत सुद्धा नव्हती. अर्ध क्षणाच्या संगतीचा फायदा, अर्ध क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. ती अर्ध क्षणाची संगत नव्हती. मग ती संगत किती क्षणाची होती? अहो, ती क्षणाची संगत नव्हती, ती 1 निमिषाची संगत होती. आता ऐका काका, 1 निमिष म्हणजे काय? डोळ्याची पापणी मिटेपर्यंत आणि डोळ्याची पापणी उघडेपर्यंत होणारा कालावधी, त्या कालावधीला 1 निमिष असं म्हणतात. आणि त्या 1 निमिषाच्या संगतीमध्ये वाल्या कोळींचा अधिकार किती वाढला? कोळीयाची कीर्ती वाढली गहाण, कोळीयाची कीर्ती वाढली गहाण, कोळीयाची कीर्ती वाढली गहाण, कोळीयाची कीर्ती वाढली गहाण. केले रामायण कोळ्याची कीर्ती वाढली गहाण, केले रामायण रामाधी. काही नाही हो, आमच्या भारत बाबांचं एक वाक्य आहे. भारत बाबा बोलतात, त्यांनी सांगितलेला गोड भाव आहे. जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. साधूला कधी त्याची जाती विचारू नका, त्याची कृपा विचारा. काय माहिती का, साधू महात्म्य कृपा करत असताना कधी जात पाहत नाही. साधू महात्म्य कृपा करत असताना आपण किती पाप केलं याचं मोजमाप करत नाही. साधू महात्म्य फक्त कृपाच करतात. एक सांगू वा, एक आमच्या श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे. संत महात्म्यांची साधूची कृपा झाल्यानंतर आपल्याला प्रसिद्धी मिळेल, धन मिळेल, सांगता येत नाही. पण संत महात्म्यांची साधूची कृपा झाल्यानंतर पारमार्थाचं वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. साधू महात्म्याची कृपा आहे, काही नाही. साधू महात्म्यांच्या संगतीमध्ये तुम्ही म्हणाल महाराज काय हो, त्यांच्या संगतीत प्रसिद्धी नाही, त्यांच्या संगतीत धन नाही, त्यांच्या संगतीत श्रीमंती नाही. पण ऐका, तुकोबाराय बोलतात,
मनुष्याकडे श्रीमंती असू द्या, धन असू द्या, ऐश्वर्य असू द्या, यश असू द्या, फक्त साधूची कृपा नसू द्या, या सर्व श्रीमंतीची, कृपेची, ऐश्वर्याची ही जी किंमत आहे, जी व्हॅल्यू आहे, याला फक्त झिरो असं म्हणतात. फक्त काहीच असू नका देऊ, श्रीमंती नाही, ऐश्वर्य नाही, काहीच नाही, यश नाही, फक्त साधूची कृपा असू द्या. तुमच्यासारखा श्रीमंत माणूस अख्ख्या विश्वामध्ये दुसरा कोणीच नसेल, ज्या वेळेस तुमच्यावर साधूची कृपा होईल. फक्त साधूची कृपा. तुकोबारायांचा पुरावा आहे. महाराज बोलतात, ही संगत फक्त 1 निमिषाची घडली. अनेक महात्म्यांना, वाह्या कुळींना घडली 1 निमिषाची. ही 1 निमिषाची संगत ज्या वेळेस घडावी, त्यावेळेस तुकोबाराय बोलतात, फक्त जीवनाचा उद्धार संतांच्या 1 निमिषाच्या संगतीमध्ये आहे. काय रेडेश्वरांनी सर्वच आयुष्य ज्ञानोबारांच्या चरणावर बहाल केलं म्हणतो, परंतु ज्ञानोबारांची संगत रेडेश्वरांना 1 निमिषाची झाली. 1 निमिष म्हणजे डोळ्याची पापणी उघडेपर्यंत आणि डोळ्याची पापणी बंद होण्यापर्यंतचा कालावधी. तुकोबाराय बोलतात, या कालावधीमध्ये संतांची कृपा किती होती ऐका. निमिषार्ध संत संगती, निमिषार्ध संत संगती. बघा, एक सांगतो, तरुण मंडळींची संख्या जास्त आहे. आपण 2 दिवसापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा केला. मी सोपं सांगतो, अवघड बोलत नाही. बघा, हा जन्म उत्सव साजरा करत असताना आपण विसरलोय. या जन्म उत्सवामध्ये आपण आत्ताच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिक्रिया पाहतोय. ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली बातमी आहे. काय, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करत असताना एकाच गावामध्ये धर्मातमध्ये 2 गटामध्ये मारामाऱ्या झाल्या शिवजयंतीच्या दिवशी. मला सांगा, जरा डोळ्यासमोर विचार आणा हो. छत्रपती शिवरायांची जयंती साजरा करत असताना आपण जर आपली जात पुढे आणत असू, आपला धर्म मागे ठेवत असू, तर ही शिवजयंती साजरा कशी होईल? मनुष्य हा जातीने ओळखला जात नाही, मनुष्य हा धर्माने ओळखला जातो. जोपर्यंत आपण जातीमध्ये वाद करू तोपर्यंत आपला धर्म सुरक्षित राहू शकत नाही. सोपं सांगतो तुम्हाला ऐका. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरुवात झालाय. या बलिदान मासाचा प्रारंभ झाल्यानंतर काय काय छळ, काय काय अपराध, असंख्य वेदना छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांवरती झाल्या. या वेदना होत असताना त्यांनी जात कधी डोळ्यासमोर आणली नाही, फक्त डोळ्यासमोर धर्म होता. आणि त्यांच्या मुखातले शब्द आहेत काय, सोडावा धर्म की सोडावा प्राण, असा प्रश्न कधी न पडावा. सोडावा धर्म की सोडावा प्राण, असा प्रश्न कधी न पडावा. सोडावा प्राण पण धर्म कधी न सोडावा, असा शंभू राजा सदैव आठवावा, असा शंभू राजा सदैव आठवावा. काय अपराध केले हो, काय अपराध केले. अहो, न कळत आपल्याला झालेला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही, न कळत लागलेली एखादी जखम सहन होत नाही, परंतु वेदना सहन करत असताना त्या वेदनांची अगणित असणारं दुःख छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी किती सहन केलं. कोणासाठी सहन केलं? आपल्यासाठी सहन केलं. मी सांगतो तुम्हाला,
धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सोशल मीडियावरती स्टोरी टाकून उपयोग नाही. धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवण्यासारखं त्याच्याने आपला धर्म सुरक्षित राहू शकत नाही. एक सांगतो ऐका, हा उपदेश सर्व तरुण मंडळींनी ऐका. धर्म जर आपल्याला सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्याला संत वाङ्मय वाचावं लागेल, त्याशिवाय धर्म सुरक्षित राहणार नाही. फक्त संत वाङ्मय वाचा. काही नाही, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राला अनुसरून एक गोड भाव असा आहे. काही नाही, काय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अपराध सहन केले, पण असं बोलतात ना, वाघाच्या पोटी सुद्धा वाघाचाच जन्म होतो, तसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेला वाघ होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 पगड जातीचे मावळे एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणून म्हणतात 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. हात तुटला तरी लढत राहतात त्यांचं नाव तानाजी. उभ्या वाघाला फाडतात त्यांचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचं तोरण बांधतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. काय अधिकार असतो हा अधिकार सांगत असताना कधी कधी मुखात शब्द फुटत नाही हो, जीव रस्ताळतो, भावना व्यक्त होत नाही लवकर. अधिकार सांगत असताना जर आम्ही कधी डोळ्यासमोर धर्म आणला तर हा धर्म आणण्याच्या आधी आपण फक्त एक विचार करावा. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साजरा करत असताना, शिवजयंती साजरा करत असताना, जन्म उत्सव साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरांच्या कीर्तनात मांडी घालून बसत होते. हा कधीतरी विचार डोळ्यासमोर आणा. निमिष आर्ध संत संगती. काही नाही, सत्संगती झाली छत्रपती शिवाजी महाराजांना निमिष आर्ध, ही 1 निमिषाची संत संगती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला अनुसरून आलेला गोड भाग आहे. काय तारुण्य दुर्योधनाकडेही होतं, श्रीमंती दुर्योधनाकडेही होती, यश दुर्योधनाकडेही होतं, परंतु एवढं असून सुद्धा त्याचा मोह आवरला गेला नाही, सत्संगती झाली नाही, त्याचा दुर्योधन झाला. पण ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांची श्रीमंती सांगण्याचा प्रयत्न केला. अहो, सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान असणारा आमचा राजा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं यश सांगण्याचा प्रयत्न केला. अहो, न कळत वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला गड जिंकला, त्याचं नाव तोरण आहे. ऐका, हे यश काय कमी झालं का? आणि छत्रपती शिवाजी महाराजांची असणारं तारुण्य जर डोळ्यासमोर आणलं, काय तारुण्य छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज बघायला गेले तर राजे आहेत, किंबहुना श्रीमंत आहेत, तरी जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनात मांडी घालून बसतात. असा राजा होणे नाही. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवून, छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंतीचं स्टेटस ठेवून कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करत नाही. जर जन्म उत्सव आपल्याला साजरा करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये स्त्रीचा सन्मान होता, तो सन्मान आपण आपल्या नजरेमध्ये ठेवा. महाराजांची जयंती साजरी झाल्याशिवाय राहणार नाही. मी सुद्धा एक विनंती करतो माझ्या सर्व भगिनींना. बघा, तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, या भावाचं एक वाक्य तुम्ही हृदयामध्ये टाकून ह्या भावाचं एक वाक्य वर्तणुकीमध्ये आणा. काय वाक्य सांगतो तुम्हाला. कधी तुमच्या भावाकडे काही मागण्याची वेळ आलीच, त्याला जमीन मागण्यापेक्षा, श्रीमंती मागण्यापेक्षा, पैसा मागण्यापेक्षा, काहीतरी मोबाईल मागण्यापेक्षा, ड्रेस मागण्यापेक्षा, एखाद्या सणाच्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही तुमच्या भावाला ओवाळणार असताल, त्या ओवाळण्याच्या दिवशी, रक्षाबंधनाच्या दिवशी, भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळताना कधीच तुम्ही नवीन कपडे मागू नका, ड्रेस मागू नका, काही चॉकलेट मागू नका, काही पैसे मागू नका, काही सोनं मागू नका. फक्त तुमच्या भावाला एक म्हणायचं, लाडाने बोलायचं, दादा, सोन्या, अरे ज्या पद्धतीने बहीण म्हणून तू माझ्याकडे पाहतो, त्याच पद्धतीने गावातल्या प्रत्येक मुलीकडे बहीण म्हणून पहा. याच्या पलीकडे तुमच्या भावाला काहीच मागू नका. बस. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नटल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी हे स्वराज्य नटवलं, त्यांनी हे स्वराज्याची स्थापना केली. कशासाठी हो, कशासाठी? स्त्री सुरक्षित राहावी यासाठी. पण दुर्दैव आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीचं आहे, याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्त्रीचा सन्मान होत नाही, अपमान होतो. 7 वर्षाच्या मुलीचा बलात्कार होतो. काय आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचा काय काय वर्णन करावं, काय शब्द फुटणार आहे लवकर आपल्याला. काय तारुण्य असल्यानंतर आवडा माझा असावा. 7 वर्षाचं वय कळत नाही आपल्याला. महाराजांच्या दरबारामध्ये नरकतीला मान नव्हता, ते म्हणतो ना आपण नाचणाऱ्याला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये नर्तकी नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये या नर्तकी शब्दाचा उलटा शब्द होता. बोला. वा, बाबांसाठी टाळी वाजवा एकदा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये नर्तकी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कीर्तन होतं. कीर्तन का मी एक सांगतो, तरुण मंडळींची उपस्थिती म्हणून बोलतो. कधीतरी आपल्या जीवनातून आपण बेमीच्या देठापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणत असताना आपली नजर आया बहिणींबद्दल चांगली आहे का? संत वाङ्मयाचा विचार आपण कधी केला आहे का? आणि धर्माच्या संरक्षणेसाठी आपला काहीतरी खारीचा वाटा आहे का, याचा विचार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर महाराजांची जन्म उत्सव कधी साजरा होत नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होण्यासाठी सुद्धा अहो ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस एका आईला आनंद झाला. त्या आईचं नाव आहे माळसाहेब जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर एका बापाला आनंद झाला, शहाजी राजांना आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर सर्व मावळ्यांना आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर या मातीला आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर या स्वराज्याला आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर मंदिरामधल्या देवाला आनंद झाला. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या जगात भारतात कुठेच नाही, परंतु मंदिरामधला देव ज्या देवामुळे सुरक्षित आहे तो देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. तो देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. नाही म्हणून म्हणावं लागतं, छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातेच्या पोटी आले, पोटी आल्यानंतर तुकोबारांची संगत घडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म साजरा झाला. अनुसरले छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारांना आणि मातेचा जन्म सुरळीत केला. आई जिजाऊची पुण्य आई कशी आली पडाला, तो बापाचा तो बापाचा तो बापाचा बाप मग शुभा जन्मला, तो बापाचा बाप मग शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली पडाला, माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली पडाला. बापाचा बापा माझा शुभा जन्मला, बापाचा बापा माझा शुभा जन्मला. हो आता होती माझी जाऊची घेतली शपथ स्वराज्याची, माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जल कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. हो तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागणाला, तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागणाला. छत्रपती शिवाजी महाराज की तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. जिजाऊची पुण्य आई आली पडाला, माझ्या जिजाऊची पुण्य आई आली पडाला. बापाचा बापा बापाचा बापा माझा शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. टाळे वाजवा एकदा आमच्या महाराजांसाठी गोड. हा म्हणून म्हणतात ना, तो गोड भाव आहे काय. किंमत केली दुधाची तुझ्या जिजाग, आई जिजाग. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. केली दुधाची तुझ्या जिजाग, हो किंमत केली दुधाची तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. टाळे वाजवा, ऐका. एक टाळी, एक. काय छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारांना अनुसरावं बारीक बारीक, आणि जीवनाचा उद्धार कसा होतो ऐका. हा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म साजरा करायचा असेल तर तो अधिकार 14 फेब्रुवारी साजरा करणाऱ्याला कधीच नाही. हा ऐका ऐका ऐका.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करण्याचा अधिकार 14 फेब्रुवारी साजरा करणाऱ्याला कधीच नाही. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म साजरा करण्याचा अधिकार ज्याने जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण केलंय त्यालाच आहे, त्यालाच आहे. ऐका, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना झालेल्या जगद्गुरु तुकोबारायांचा स्पर्श आणि काय जीवनाचा उद्धार. किंमत केली दुधाची तुझ्या जाग आईची जाग. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबाबा जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबाबा जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबाबा जाग. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावा वंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हे जगद्गुरु तुकोबारायांना अनुसरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ख्याती होती. अहो, ही नावाची ख्याती सांगत असताना रक्त सळसळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन खूप दिवस झाले, परंतु एक सांगतो बघा, माझ्या सर्व भावांना, माझ्या सर्व भगिनींना विनंती आहे, फक्त महाराजांची मांडी एकदा उशाला भेटली तर आपल्या जीवनाची काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही. सांगू तुम्हाला, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मांडी फक्त एकदा उशाला भेटावी. महाराजांची मांडी उशाला भेटल्यानंतर दुसऱ्या विषयीची वाईट भावना आपल्या मनातल्या विचारातून कधी मुक्त होईल, कधी लोप पावेल, ही महाराजांची मांडी भेटल्यानंतर आपल्याला कळणार सुद्धा नाही. एवढा अधिकार मांडीचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाचा आहे. फक्त मी सांगतो, एखाद्या तरुणीच्या जीवनामध्ये, एखाद्या तरुण बांधवाच्या जीवनामध्ये बघा, तुमचा भाऊ म्हणून सांगतो, फक्त एक काळ असा यावा, त्या एका काळामध्ये त्यांनी म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज माझे. फक्त एवढं एकदा बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणावं. काय सांगावं छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकार. आपण हे जीवन जरी त्यांच्या चरणावरती स्वाधीन केलं तरी त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून म्हणतात ना, श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची बहाण होऊ दे रे एकदा तरी. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी दे एकदा माझ्या उशालार, माझ्या राजार, माझ्या शिवबार. एकदा माणसाने ओरडून म्हणावं, बास महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही हो. काय सांगावं महाराजांचे उपकार आपल्याला. पण छत्रपती शिवाजी महाराज ही भूमिका तुकोबारायांशिवाय अपूर्ण होते. सांगण्याचा भाव असा आहे, जर कधी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना अनुसरले नसते तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अमर झाले नसते. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना अनुसरले नसते तर भक्ती आणि शक्तीचं एक रूप नटलेलं, त्रिविध तापाने युक्त असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आणि तुकोबारायांची भक्ती आपल्या डोळ्याला कधी दिसलीच नसते. हा उपकार कोणाचे असतील तरी सत्संगतीचे आहे. म्हणून बोलून गेलो, देवाच्या कृपेपेक्षा संतांची कृपा जास्त महत्वाची आहे. देवाच्या कृपेपेक्षा अहो आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती आई भवानीची कृपा, परंतु जगद्गुरु तुकोबारायांची संगत लागल्यानंतर, अनुसरल्यानंतर जीवनाचा उद्धार. मग मला सांगा महाराज, आम्ही देवाला अनुसरावं की संतांना अनुसरावं. ऐका,
देवाला अनुसरले तरी ते अनुसरण संतांच्याच चरणाजवळ आहे, आणि संत महात्म्यांना अनुसरले तरी ती शरणांगती देवाजवळच आहे. म्हणून माणसाचं जीवन या 3 गोष्टींशिवाय अपूर्ण आहे: कृपा, साह्य आणि अनुसरणे. कृपा नाम सद्गुरूने आपल्यावर केली, देवाने आपल्यावर केली. साह्य नाम संतांनी ज्या वेळेस देवाला मागितलं त्याला म्हणावं साह्य. आणि अनुसरणे म्हणजे जे तुकोबारायांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसार. स्वर द्या थोडा. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, ज्या वेळेस संत महात्म्यांना मुखातून आलेला अनुभव संत महात्म्यांनी गोड सांगितला आहे, तो सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अनुसरल्याशिवाय जीवन अपूर्ण आहे, ते अनुसरण असावं भगवंताला, संत महात्म्यांना. त्याची फळश्रुती आहे. अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. अमरत्व प्राप्त होतं आणि संसारापासून लांब जातो जीव. आणि संसारापासून लांब जाणं आताच्या कलियुगामध्ये अवघड आहे. नाही संसारापासून जीवाला लांब जाता येत. का जाता येत नाही? बघा, ज्ञानोबाराय बोलतात, खरा पारमार्थिक तोच आहे ज्याने हा नरदेह परमार्थाला लावला, प्रपंचाला न लावता. नरदेह परमार्थ लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले, नाना अगाधे मृत्यू पंथे. नाहीतर नरदेह वायाला जाऊ शकतो. आमच्या श्रीगुरूंचं एक वाक्य आहे, ते असं बोलतात, दादा, व्यवहार करायचा असेल तर तो व्यावहारिक माणसाकडे पाहून करावा, आणि परमार्थ करायचा असेल तर तो परमार्थिक माणसाकडे पाहून करावा. हा वा. परमार्थ करायचा असेल तर तो परमार्थ फक्त आणि फक्त डोळ्यासमोर आपण एखाद्या महात्म्याचं जीवन ठेवावं, आणि ते महात्म्याचं जीवन डोळ्यासमोर ठेवल्यानंतर आपाप आपला परमार्थ सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज ज्ञात आहे मला, पण आम्हाला सांगा नेमकं संतांची जे अनुसरण, जे तुकोबारायांचा अनुभव तुकोबारायांनी सांगितला, ते नेमकं कसं देवाला अनुसरले सांगू तुम्हाला. ती प्रक्रिया अशी आहे: पतिव्रते जैसे भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. त्या पद्धतीने देवाची भक्ती संत महात्म्यांनी केली. आता मला सांगा, एखाद्या पतिव्रते स्त्रीला आपण काय म्हणतो? तिला धर्मपत्नी म्हणतो. धर्मपत्नीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? वा वा, बायको म्हणतो. उत्तर दिलं त्यांनी, बरोबर. हा, धर्मपत्नीला आपण मराठीमध्ये बायको म्हणतो. त्याच धर्मपत्नीला, त्याच पतिव्रतेला, त्याच बायकोला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ज्यांचे झाले त्यांनीच बोला. हा हा, काय म्हणतो आपण? बोला. हा काका, त्या धर्मपत्नीला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, काय म्हणतात तिला? वाईफ. हा, वाईफ म्हणजे काय? विदाऊट इन्फॉर्मेशन एनी टाइम जी फाईट करते, हा, तिलाच वाईफ म्हणतात. हा, पण अशा वाईफचं नाही हो. हा, वाईफ धर्मपत्नी म्हणजे काय? शास्त्रकार बोलतात, कार्येषु मंत्री करणेषु दासी, भोज्येषु माता शयनेषु रंबा, धर्मानुकूलहा क्षमया दरिद्री. ही पतिव्रता आहे, आणि या पतिव्रतेचे लक्षण प्रदान संत महात्मे करून सांगतात. त्या पद्धतीने आम्ही आमच्या देवाची भक्ती केली, त्या पद्धतीने आम्ही देवाला अनुसरलो. मग महाराज, संतांच्या वचनावर का विश्वास ठेवावा? त्याच्या पाठीमागच्या कारणाची मीमांसा अशी आहे: संतांच्याच वचनावर विश्वास ठेवण्यासारखे संतांचे वचन आहे, अन्यथा सांसारिक जीवाचे वचन विश्वास ठेवण्यासारखे नाही. का नाही? त्यांच्यावर जर आपण डोळे झाकून विश्वास ठेवला तर ते डोळे उघडून आपला विश्वासघात केल्याशिवाय राहत नाही. सांसारिक माणसं. पण डोळे झाकून कधीतरी संतांवर विश्वास ठेवा, डोळे झाकून कधीतरी देवाला शरण जा. देवाला शरण गेल्यानंतर, संत महात्म्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवल्यानंतर, संत महात्मे डोळे बंद करून तुमच्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. एवढा अधिकार संत महात्म्यांचा आहे. म्हणून बघा, ते खाटूश्यामला जाणारे भक्त आहे, ते सुद्धा संतांच्याच संगतीमध्ये गेल्यानंतर सांगतात, आम्ही आमचं दुःख आणि सुख फक्त आणि फक्त देवाला सांगितलं. का? इतरत्र सांगण्याची वेळच आली नाही. आणि ज्यांना आम्ही आपलं म्हणून ते दुःख सांगितलं, ते दुःख ऐकत असताना, आई ऐका काका, ते दुःख ऐकत असताना त्यांनी रडून ऐकलं, पण दुसऱ्या समोर सांगत असताना त्यांनी हसूनच सांगितलं. पण आमचा देव तसा नाही. म्हणून आमचं दुःख आम्ही त्याला सांगितलं. काय दुःख होतं ऐका. हो श्याम आजा, हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. हो शाम आजा,
के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना। ओ तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। काय कहा एक ताली वाजवा तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। का देवाला दुःख सांगावं, ते दुःख सांगत असताना शब्दातला गोड गाव आहे काय, किसको रिश्ते गिनवाबो किस जात बताबू मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाबू मैं, बिन कुछ पूछे शाम हमारा है, बिन कुछ पूछे शाम हमारा कष्ट मिटावो ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। ऐका ऐका एक टाळी वाजवा एक 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 हा। अहो दुःख सांगायचं असेल तर देवाला सांगा का, या संसारामध्ये या मृत्यूलोकामध्ये देव सोडून आपलं कोणीच नाही का नाही। अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं, बहता इन आँखों से बाबा बहता इन आँखों से बाबा नीर थमावो ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। ओ हारे के सहारे मेरे हारे के सहारे, हरे के सहारे मेरे हारे के सहारे, हारे के सहारे मेरे हार हरावो ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। शाम जल्दी आवो ना, प्यारे जल्दी आवो ना। ओ, शाम आजा, अशी कृतज्ञता देवाजवळ व्यक्त करा। बास देव आपण दिलेल्या आवाजावर देव आल्याशिवाय राहत नाही, पण आवाजामध्ये ताकद असली पाहिजे हो। आपला आवाज म्हणजे जेवण करून सुद्धा आपल्या मुखातून कधी देवाचं नाव निघत नाही, मग मला सांगा देव आपल्यासाठी येईल का। मुळात देवाचा अवतारच आपल्यासाठी नाही, संत महात्मे आपल्यासाठी आले म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार, नाहीतर आपलं जीवन हे स्मशानासारखंच होतं। संत महात्म्यांनी एवढी कृपा केली, एवढी कृपा केली, त्यांनी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला। काय संत महात्म्यांची कृपा, देव फक्त सज्जनाचा आणि दुर्जनाचा आहे। मात्र असं सांगतात संत महात्म्यांनी सज्जनाचाही उद्धार केला आणि दुर्जनाच्या मनामधला दुर्जनपणा नष्ट करून त्याला सज्जन बनवण्याचं काम केलं। ही संत महात्म्यांची कृपा आहे, देवाचा अवतार आपल्यासाठी नाही। सांगू तुम्हाला स्पष्ट करतो ऐका, आपण सज्जन आहोत की दुर्जन आहोत हेच आतापर्यंत आपल्याला पत्ता लागला नाही। बोला, आपण सज्जन आहोत की दुर्जन आहोत हे तुम्हाला जर ओळखायचं असेल तर मला सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या। आजच्या कीर्तन सेवेसाठी सज्जन किती आणि दुर्जन किती? जेवढे कीर्तनाला सज्जन बसले असतील त्यांनी एकदा वरती हात करा। तुम्ही सज्जन म्हटल्यानंतर हात वरती करत नाही, मी काय समजू आता? मी पुन्हा विचारतोय, जेवढे कीर्तनाला सज्जन बसले असतील त्यांनी हात वरती करा ना। वा, फक्त सज्जनासाठीचा विषय हा। ज्यांनी ज्यांनी हात वरती केले ते झाले, मोठ्याने बोला, मला ऐकायला येत नाही, ते झाले। आणि ज्यांनी ज्यांनी हात वरती केले नाही ते झाले शाबास, वा। त्यांनीच आपल्याला उत्तर दिलं, महाराज आम्ही हात वरती केला नाही म्हणजे आम्ही दुर्जन आहे। पण सोपं आहे बाळांनो, ऐका, खाली हात करा। काय आपण एकतर सज्जनही नाही आणि आपण वा वा, हे चांगलं बोलता येतं।
आपलं कसं झालंय सांगू का, या रस्त्याने जात असताना न कळत आपल्याला दोन मूर्त्या सापडल्या, एक रामाची आणि दुसरी रावणाची. आपण कुठली मूर्ती उचलणार आहे? मोठ्याने बोला, कुठली उचलणार आहे? मला ऐकायला येत नाही, मोठ्याने बोला. हा. रामाची मूर्ती आपण उचलणार आहे. पण ऐका, रामाची मूर्ती लोखंडाची आहे, रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आता कुठली उचलणार आहे? नाही 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 नाही, आता आपण रावणाचीच उचलणार. अहो महाराज, हा दुर्जनपणा सज्जनपणा पाहून देव आमच्यासाठी अवतार गेला नाही. नामदेवरायांचा पुरावा आहे. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धराया आले दीन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणे, नाम घेता वदनी दोष जाती हो का दुराचारी. आपल्या जीवनामध्ये किती पाप असू द्या, सोपं सांगू का दादा, आपण कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या, हा हो का दुराचारी, विषयी असक्त, फक्त संतांची कृपा, संत कृपे त्वरित उद्धरते. म्हणून संतांचे वचन आहे, संतांची कृपा होते, त्या कृपेला अनुसरून देवाला आपण अनुसरणायला हवं. अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे विठोबा रखुमाये. ताली वाजवा. विठोबा रखुमाय, विठोबा तुकोबाराय बोलतात, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. ज्या पद्धतीने संत महात्म्यांनी लळा पाळला तो लळा असा होता. एक आई आपल्या मुला वाचून राहू शकत नाही. मुलावरचं जे प्रेम आहे ते प्रेम स्पष्ट करत असताना आईची भावना आहे निस्वार्थ प्रेम. पण तसाच त्याला संत महात्म्यांनी देवाचा पाळला. कसा? विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळावा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. काय लळा पाळला जनाबाईंनी? जनाबाईंनी लळा पाळल्यानंतर जनाबाई सांगतात देवाला, देवा दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गावुनी स्वरात दासी जनीच्या घरात. ही भक्ती पाहून जनाबाईंनी देवाच्या समोर उभं राहून लळा पाळून जनाबाईंनी देवाला सांगावं, देवा धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार दरबार दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार,
ज्योतिबाईंनी भक्ती केली देवाची. ऐका आई, ही भक्ती केल्यानंतर पंढरीनाथाने सांगावं जनाबाईंच्या अंगावर आलेले सगळे आळ पंढरीनाथाने 16 पाळी करावं, सगळे आळ पाठीमागे घ्यावे. भक्तीचं महत्व आहे. तुकोबाराय सुद्धा बोलतात देवाला अनुसरा जीवनाचा उद्धार आहे. तुकोबारायांना विचारावं महाराज तुमचा देव आमचं रक्षण करेल का? तुकोबाराय बोलतात ज्या पद्धतीने त्याने माझं रक्षण केलं त्या पद्धतीने तो तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. कारण की त्याची सत्ता आहे का? त्रिभुवने ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया न देखते गर्भवास. कधी दास विष्णूचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुमचा हात करा आजूबाजूला बसलेल्या मंडळींनी. वा वा वा. आता वाटतंय आपण भगवान रामचंद्र प्रभूंच्या मारुतीरायाच्या या सेवेमध्ये रुजू आहोत. आता उंच हात करून आपल्याला काय करायचं? थोडे उंच करा हात. हा ऐका काय करायचं आपल्याला? उंच हात करून त्या पंढरीनाथाचं नाव आपल्या मुखामध्ये धारण करायचं. महाराज ते नाव अवघड आहे, आमच्या मुखामध्ये येणार नाही. मग सोपे वर्मा आम्हा सांगितले संते. काय करायचं? ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव मुखामध्ये धारण करायचं, जीवनाचा उद्धार करायचा. मी तर सांगतो माणसाच्या जीवनामध्ये एक कालावधी असा यावा बेबीच्या देठापासून त्याने ओरडून म्हणावं ज्ञानोबा माझा. हात उंच. बेबीच्या देठापासून त्याने ओरडून म्हणावं ज्ञानोबा माझा. काय सांगू तुम्हाला संतांच्या नावाची ताकद हो. फक्त मुखाने म्हणा श्रीनिवृत्ती राया श्रीनिवृत्ती राया. जरी संत महात्मे बोलतात 3 अक्षर निवृत्ती जो जप करील अहोरात्री तया सायुज्यता प्राप्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. काही नाही, ज्ञानोबारांचं ज्ञानेश्वरण करा. हा ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करा. हा काय होतं त्याने? अहो ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवरून आपण जर बोट फिरवला तर समजावं ज्ञानोबारांच्या हातात आपण आपला बोट दिलाय. हा ज्ञानोबारांच्या हातात आपला हात उंच. अरे वा रे वा वा वा. म्हणजे सर्व जो त्रास आहे कीर्तनकाराने सहन करायचा. तुम्हाला थोडाही त्रास नको, हात उंच करा. हा जर तुम्ही आता हात खाली केले तर तुम्हाला तुमच्या शेजारच्याची शपथ आहे. हा उंच हात करा. ऐका हा काय देवाच्या नावातली ताकद, संत महात्म्यांच्या नावातली ताकद. मुक्ताबाई चतुर्वेदा जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावेल. सर्वांनी एका आवाजात जयघोष करा. प्रभू श्रीयावर रामचंद्र भगवान की. तुमच्या आवाजामध्ये ताकद नाही, या लहान बालकांचाच आवाज आहे, या लेकींचाच आवाज आहे, पाठीमागच्या मंडळींचा आवाजच नाही. आवाज येऊ द्या जरा. प्रभू श्रीयावर रामचंद्र भगवान की. राम भक्त हनुमान की. अंजनी पुत्र हनुमान की. जय 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 हनुमान की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या पाठीमागे सर्वांनी एक टाळी वाजवायची. एक माझ्या पाठीमागे एक. हा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. महिला मंडळ आवाज आला पाहिजे सर्वांना, एक आवाज. काय रामचंद्र प्रभूंची भक्ती केली शबरी मातेने. शबरी माता बोलता काय? हा मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. बोला बोला. सर्वांचा आवाज आला पाहिजे, एक आवाज. एक हनुमंतरायाला प्रिय प्रभू श्री रामचंद्रांचं नाव आहे ते नाव. हा
राम आएंगे आएंगे राम आएंगे बोला बोला मेरे जन्मों के दुख सारे मिट जाएंगे राम आएंगे मेरे जन्मों के दुख मिट जाएंगे राम आएंगे निरंजनादेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ओ निरंजनादेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई ओ मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई संतांचा एका जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही जर संत वचनावर विश्वास ठेवला नाही तर ऐका नाथ महाराज बोलतात काय हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल एक टाळी वाजवा एक सरद शेवटी बा काळ बांधून येईल सरद शेवटी बा करतच्या वाटेपार बांधून येईल करतच्या वाटेपार एका जनार्दनी आमचे काय बाजाईल आमचे काय बाजाईल आमचे काय बाजाईल काय बाजाईल आमचे काय बाजाईल काय बाजाईल टाळी टाळी एक हा पिंगळा महाद्वारे बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे ओ पिंगळा माधोरी बोल बोली तो देखा पिंगळा माधोरी बोल बोली तो देखा दौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका गौर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका डुगू 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 ऐका डुगुडुगु ऐका पिंगळा 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 महाद्वारे बोली तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा माधोरी बोल बोली तो देखा पिंगळा माधोरी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा माधोरी बोल बोली तो देखा पिंगळा माधोरी सुया घ्या मणी घ्या आणि घ्या दादाच दाद बन घ्या ग कोणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे हा कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे गुळ गुळा वाजते टाळ जन जन नादन साळ गुळ गुळा वाजते टाळ जन जन नादन साळ अवघाची संसार सुखाचा करीण अवघाची संसार सुखाचा करीण अवघाची संसार सुखाचा करीण अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीना आनंदे भरीना तिने लोके ताई लगे माये दया पंढरपुरा निर्गुण निराकार दादा माहुर माझे गा निर्गुण निराकार दादा माहुर माझा निर्गुण निराकार दादा माहुर माझे गा निर्गुण निराकार दादा एक माहुर टाळी वाजवा, एक. शकून 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 सांगवया आले माई माझे गा. शकून सांगवया आले माई माझे गा. शकून सांगवया आले माई माझे गा. भिंगा ग बाई भिंगा गे भिंगा ग बाई भिंगा हा.
अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम लग्ना वारे साबद बोनी भजने लागा देव करा करवारे हात 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 सर्वांचे एक हात एक हात माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी अरे पिंगळा महाद्वारे बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आदिनाथ महाराज ही विनेकरी आम्हाला आमच्या गाडीमध्ये द्यावं वा 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 काय विनेकरी आहेत हो त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणी म्हणतील का विनेकरी असे पावल्या खेळतील म्हणून वा हा ते नाचता नाचता देवाचा गळला पितांबर नाचता नाचता आमच्या विनेकऱ्याच्या पायात धोतर अटकलं तरी आमच्या विनेकऱ्यांनी काही माग सरकले नाही वा एकदा टाळी वाळाच त्या बाळासाठी सर्वांना जोरदार जय हो वा झालेली सेवा आई साहेबांच्या चरणी समर्पित करतो या कीर्तन सेवेची उत्कृष्ट पद्धतीची शूटिंग ज्यांनी केली हा त्यांचं नाव आदरणीय श्री हरिभक्तवरण आमचे नितीन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत वा वा राजा पंढरीचा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या या सप्ताहाच्या कीर्तनाच्या माध्यमातून असणारी सर्वच आनंदमय असणारी भजनाची नामस्मरणाची श्रवणाची भक्ती आपल्याला पुन्हा पुन्हा बघता येईल असं राजा पंढरीचं यूट्यूब चॅनल आमच्या नितीन दादासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळे वाजवा धन्यवाद नितीन दादा या उपस्थित भाविक श्रोते सज्जन मायबाबांच्या चरणी पुनश्च एकदा आदराने साष्टांग प्रणिपात आणि सेवेला पूर्णविराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल.